नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत. या उन्हाळ्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचीच आहे आणि आपण त्या पद्धतीने वाटचालही करत आहोत. नक्कीच तुम्हाला यामध्ये 100% यश येईल अशी माझी कल्पना आहे आणि मला अशी आशा आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजही आपण या व्हिडिओमध्ये असा शिकणार आहोत की जवळ असलेल्या वस्तूसाठी, दूर असलेल्या वस्तूसाठी किंवा एकवचनी अनेकवचनी वस्तूसाठी आपण कुठल्या पद्धतीने आपलं सेंटेन्स बनवू शकतो किंवा याच्यामध्ये काय चेंजेस होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत द बिगिनिंगमध्ये की दिस किंवा हा, ही, हे किंवा दॅट. तर म्हणजे जवळ एखादी वस्तू आहे, आपला जवळ वस्तू आहे, ती तुम्हाला दाखवायची आहे. एखाद्या व्यक्तीची, वस्तूची तुम्हाला ओळख करून द्यायची आणि ती तुमच्या जवळ आहे, तर तुम्ही ती कशा पद्धतीने करून द्याल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हा लॅपटॉप आहे, हे कम्प्युटर आहे, हे पुस्तक आहे, हे कूलर आहे, हा माझा मित्र आहे. अशा गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, ओळख करून द्यायची. तुम्ही काहीतरी नवीन सांगताय, नवीन शिकताय, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर आता बघा, या गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला धिसचा वापर करावा लागणार आहे. धिस इज, धिस म्हणजे हा, ही, हे. तर हा माझा मित्र आहे किंवा हा रमेश आहे. धिस इज रमेश, धिस इज रमेश. तर हा रमेश आहे. त्याच्यानंतर बघा, हा लॅपटॉप आहे. धिस इज लॅपटॉप, धिस इज लॅपटॉप. हे कम्प्युटर आहे. धिस इज कम्प्युटर. हा कॅमेरा आहे. धिस इज कॅमेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही कादंबरी आहे. धिस इज नॉवेल. ही कादंबरी आहे. हे पुस्तक आहे. धिस इज अ बुक. अशा पद्धतीने तुम्ही जवळ असलेल्या वस्तू दाखवू शकता. हो, पण धिस वापरत असताना तुम्हाला त्या वस्तू एकवचनी असायला हव्यात. आता अनेक पुस्तके असतील तर तुम्ही धिस इज बुक असं नाही म्हणू शकत. मग त्यासाठी तुम्हाला काय वापरावं लागेल किंवा धिस ऐवजी असा कोणता वर्ड्स आहे जे जवळ असलेल्या अनेकवचनी वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत? तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला दीज वापरावं लागणार आहे. दीज आर. तर काय म्हणाल तुम्ही? हे लॅपटॉप्स आहेत. आता 4-5 लॅपटॉप्स आहेत किंवा 2 लॅपटॉप्स तुमच्या समोर ठेवलेले आहेत. दीज आर लॅपटॉप्स, दीज आर लॅपटॉप्स. तर ज्या वेळेला तुम्ही अनेक वचनी वस्तू दाखवत असता त्यावेळेला सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला आर यूज करायचं असतं. दीज इज असं नाही म्हणू शकत तुम्ही किंवा दीज ॲम असं पण नाही म्हणू शकत. तर दीज आर लॅपटॉप्स, हे लॅपटॉप्स आहेत. दीज आर कम्प्युटर्स, हे सगळे कम्प्युटर्स आहेत. दीज आर मोबाईल फोन्स, हे सगळे मोबाईल फोन्स आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जवळ असलेल्या अनेकवचनी वस्तू दाखवण्यासाठी दीजचा वापर करू शकता. आता दॅट ज्या वेळेला तुम्हाला वापरायचं आहे किंवा एखादी वस्तू तुमच्यापासून थोडीशी अंतरावर आहे, तुम्हाला ते दाखवायचं आहे, ते कम्प्युटर आहे किंवा ती कादंबरी आहे, ते पुस्तक आहे, असं तुम्हाला दाखवायचं आहे, सांगायचं आहे. मग ती वस्तू तुमच्यापासून थोडीशी दूर आहे पण एकच वस्तू आहे, तर ती एकवचनी असेल तर तुम्हाला दॅट वापरायचं आहे. दॅट म्हणजे ते. ठीक आहे. तर बघा, तो लॅपटॉप आहे. दॅट इज अ लॅपटॉप. तो लॅपटॉप आहे. दॅट इज अ लॅपटॉप. कारण तो तुमच्या जवळ नाही आहे, तुमच्यापासून थोडासा दूर आहे, म्हणून तुम्हाला तिथं दॅट वापरावं लागणार आहे. तो कॅमेरा आहे. दॅट इज अ कॅमेरा. दॅट इज अ कॅमेरा. तो कॅमेरा आहे. दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. दॅट इज अ नोटबुक. ती नोटबुक आहे. दॅट इज अ नॉवेल. ती कादंबरी आहे. तर जवळ असलेल्या वस्तूसाठी किंवा दूर असलेल्या वस्तूसाठी आपण काय वापरतो? जवळ असलेली वस्तू एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? मग त्याच्यासाठी आपल्याला कोणता वर्ड्स घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून कशा पद्धतीने मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे? त्याच्यानंतर बघा, दूर वस्तू आहे तुमच्यापासून आणि ती वस्तू एक नाही आहे तर एकपेक्षा जास्त आहे, म्हणजे ते प्लुरलमध्ये जातं. मग ते 2 असतील, 10 असतील, 20, 25 कितीही असतील, पण एकापेक्षा जास्त असतील तर ते प्लुरल असतं, अनेक वचन असतं. आणि ही वस्तू जर दूर असेल तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला दोजचा वापर करावा लागेल. ते लॅपटॉप्स आहेत. दोज आर लॅपटॉप्स. दोज आर लॅपटॉप्स. ते लॅपटॉप्स आहेत. किंवा मग दोज आर कॅमेराज. दोज आर कॅमेराज. ते कॅमेरे आहेत. किंवा मग दोज आर कम्प्युटर्स. दोज आर कम्प्युटर्स. ते कम्प्युटर्स आहेत. दोज आर बुक्स.
ते पुस्तकं आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला धीस दॅट आणि धीस दोजचा वापर करून जवळ असलेली एकवचनी वस्तू, दूर असलेल्या अनेकवचनी वस्तू, जवळ असलेल्या अनेकवचनी वस्तू, दूर असलेल्या एकवचनी वस्तू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर जवळ आणि लांब किंवा एकवचनी आणि अनेकवचनी याच्यासाठी एक वर्ड्स कम्फर्टेबल आहे, पुरेसा आहे आणि त्या एका वर्ड्सपासून आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो. तर या दिस दॅट आणि दिस दोजचा अभ्यास तुम्हाला अगदी मन लावून काळजीपूर्वक आणि व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इंग्रजीमध्ये आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कॉमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.